शरण जाऊन त्या बुद्ध धम्माला, शरण जाऊन त्या बुद्ध धम्माला, थोर त्यागी त्या पूज्य गौतमाला, थोर त्यागी त्या पूज्य गौतमाला वंदिवाने. भगवान गौतम बुद्धांची अंतिम यात्रा. भगवान बुद्धांनी आपल्याला त्यांच्या ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर भगवान बुद्धांनी या जगाला बदलण्याचा प्रयत्न केला, त्या दुःखातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. भगवंतांनी पाहिले की सर्व जग दुःखामध्ये आहे. दुःखाचं कारण दरिद्री आहे. दरिद्रीमुळे माणसाला दुःख भोगावे लागतात. दरिद्री म्हणजे गरिबी. गरिबीमुळे माणसाला दुःख भोगावे लागतात. असे भगवान बुद्धांनी दुःखाला मिटवण्याचा प्रयत्न केला. भगवंत म्हणतात दुःखाला मिटवण्याचा एक प्रयत्न आहे, ते म्हणजे शील मार्गाने जाणे, स्पर्धा मार्गाने जाणे, करुणाच्या मार्गाने जाणे आणि सदाचारणाच्या मार्गाने जाणे. त्याच्याने माणसाचे दुःख आणि क्रोध मिटून जातो. हे आपण भगवान बुद्धांच्या धर्मामध्ये पाहिलो. भगवान बुद्ध नेहमी त्यांच्या प्रजातून सांगत होते की माणसाने जीवन कसं जगायचं, कशा प्रकारे जीवन काटायचं, माणसाच्या जीवनातील दुःख आहे ते कशा प्रमाणे काढायचं, कशा प्रमाणे जीवन मार्ग त्यांचा कसा होता ते भगवान गौतम बुद्धांनी सांगितला होता. निकटवर्तीयांच्या भेटी. धम्मप्रचाराची केंद्र. धम्मदूतांच्या नियुक्तीनंतर भगवान बुद्ध स्वतः कोणत्या एका ठिकठिकाणी बसून राहिले असे नाही. आपले धम्मदूताचे कायमी त्यांनी गुरु सुरू ठेवले. आपले धम्मप्रचारांचे कार्य काही विशिष्ट ठळे निवडून त्या ठिकाणी त्यांनी केंद्रित केले होते असे वाटते. भगवान बुद्धांनी काही एका जागी बसून कधी धम्म उपदेश केला नाही. भगवान बुद्धांनी पूर्ण जगभर हिंडले, पुरा जगभर उपदेश केला. असा एक पण देश सोडला नाही तरी भगवान बुद्ध गेले नाही. सगळ्या कोस जाऊ, गली गली जाऊ, सगळ्या नगरामध्ये जाऊन भगवान बुद्धांनी आपल्या धम्माचा उपदेश केला. भगवान बुद्धाचा धम्म म्हणजे एका चांगल्या मार्गाकडे नेणारा धम्म. त्याच्यामध्ये कोणता अंधविश्वास, त्याच्यामध्ये कोणती देवी, कोणता देवता असं काही त्याच्यामध्ये अंधविश्वास नाही. असा भगवान गौतम बुद्ध होते. भगवान गौतम बुद्ध म्हणतात तुम्ही स्वतः देव नाही, मी मार्गदाता आहे. मार्गदाता आहे म्हणजे मी मोक्षाकडे नेतो. ते कोणत्या चमत्काराने नेत नाही, मी त्याला एक मार्ग दाखवतो, त्या मार्गानुसार माणसाला मोक्षाकडे नेतो. चांगल्या गोष्टी लावतो ते पण एका मार्गानुसार. भगवंत म्हणतात या जगामध्ये देव नाही तर कोण आहे, आपलं मन आहे. माणसाचं मनच हे माणसाचं देव आहे. माणसाचं मनच हे माणसाचे केंद्रबिंदू आहे. माणूस जे काय करायचं ते आपल्या मनात करतो. मनामध्ये देव दगड निर्माण कोण करतं, आपलं मनच करतं. म्हणजे आपलं मनच आहे माणसाला इकडे तिकडे वळणारं. आपलं मनच आहे वाईट गोष्टीकडे वळणारं. आपलं मनच आहे चांगल्या गोष्टीकडे वळणारं. भगवंत म्हणतात की माणसाच्या जीवनामध्ये दोन मनं असतात. माणसाच्या शरीरात दोन मनं असतात, एक वाईट तर एक खरं मन असतं. भगवंतानी त्या वाईट मनाला हरवून टाकलं आणि खऱ्या मनाला आपल्या हृदयामध्ये ठेवलं. त्याचप्रमाणे पुऱ्या जगाला सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पुन्हा जगाला भगवंतानी सांगितले की आपल्या मनामध्ये दोन मन आहेत, एक पापी मन, एक खरं मन. तुम्हाला कोणत्या मनाला मानायचं आहे तर आपल्या खऱ्या मनाला मानायचं आहे. कोणती पण गोष्ट करायची असेल तर फक्त आपल्या खऱ्या मनानुसारच चाललं पाहिजे. वाईट मन आपल्या वाईटाच्या मार्गाकडे नेतं, परंतु खरं मन आपल्या कधी पण चांगल्या मार्गाकडे नेतं असे भगवंतांनी सांगितलं. अशा केंद्रापैकी श्रावस्ती व राजगृह ही प्रमुख होती. त्यांनी त्या श्रावस्तीला सुमारे 75 वेळा व राजगृहाला सुमारे 24 वेळा भेट दिली. भगवंतांनी श्रावस्तीमध्ये 75 वेळा भेट दिली होती आणि राजगृहाला 24 वेळा भेट दिली. भगवान बुद्धांनी श्रावस्तीला 75 वेळा गेले आणि भगवान बुद्धांनी 75 वेळी जाऊन भगवान बुद्धांनी त्या नगरामध्ये उपदेश केला. त्याच्या धम्माचा उपदेश केला, त्याच्या धम्माची शिकवण दिली. प्रत्येक व्यक्तीने शिकवण दिली आणि भगवान बुद्धांनी तिथल्या लोकांना सुद्धा आपल्या धर्मामध्ये सामील करून घेतला आणि भगवान बुद्धांनी तिथल्या लोकांना सुद्धा भिक्खू बनवून घेतलं आणि 24 वेळा भेट राजगृहात दिली. आणखी इतर काही स्थळी धम्मप्रचारांची छोटी केंद्रे होती. जसे कपिलवस्तू, इथे ते 6 वेळा गेले होते. कपिलवस्ती नगरीमध्ये भगवंत 6 वेळा गेले होते. भगवंताचं जन्मस्थान कपिलवस्तू. कपिलवस्तीमध्ये 6 वेळा भगवंतांनी त्या कपिलवस्तीला भेट दिली. एकदा आपल्या वडिलांना भेटण्यासाठी, एकदा उपदेश करण्यासाठी, एकदा तिथे युद्ध मिटवण्यासाठी, असे कित्येक वेळा भगवंतांनी ते 6 वेळा उपदेश तिथे केला. आणि वैशाली इथेही ते 6 वेळा गेले. वैशाली नगरामध्ये सुद्धा 6 वेळा गेले होते भगवंत आणि वैशाली नगरामध्ये जाऊन सुद्धा भगवंतांनी पुरा जगभर किंवा त्या नगराला सर्व उपदेश केला. शांतीचा मार्ग सांगितला. माझा धर्म काय आहे त्या ब्राह्मणाला सांगितला की
तुमच्या ब्राह्मणामध्ये जे तुम्ही देवा दगडाची पूजा करता ह्याच्यापासून तुम्हाला काही भेटणार नाही. देवाची प्रार्थना किंवा त्यांचे आव्हान करणे हे सर्व काय व्यर्थ आहे. ह्याच्यापासून तुम्हाला काहीच भेटणार नाही असं भगवंतानी वैशालीला जाऊन उपदेश केला होता. ते म्हणाले की तुम्ही देवाची प्रार्थना किंवा त्याचे आव्हान करता ह्याच्यापासून तुम्हाला काय भेटतं तर ह्याच्यापासून तुम्हाला काहीच भेटणार नाही. हे फक्त आपल्या मनातला अंधविश्वास आहे. त्या अंधविश्वासाला तुम्ही बाहेर काढा असे भगवंताने सांगितलं. भगवंत म्हणतात की जगामध्ये फक्त दिसणारे देव आणि आपला सहारा करणारे, आपल्याला पोषण करणारे फक्त असे काय आपल्या डोळ्याने बघतो ते देव आहेत. ते म्हणजे कोणते देव आहेत? सूर्य आपल्या उष्णता देतो, चंद्र आपल्याला थंडी देतो, धरती आपल्याला अन्न देते आणि ढग आपल्याला मेघ आपल्याला पाणी देते. तेच आपल्याला जीवन देतात. जीवन देणारे आपले खरे देव असतात. जे आपल्याला जीवन देतात ते खरे देव असतात. भगवंत स्वतःला कधी देव म्हणून घेतले नाही. भगवंत म्हणतात मी तुम्हाला थोडी जीवन देतो, मी थोडी तुम्हाला जगवितो, मी फक्त माझ्या धम्माचा उपदेश करतो. तुम्हाला फक्त त्याच्यानुसार वागायचं आहे, माझ्या धम्मानुसार वागायचं आहे. तुम्ही माझ्या पूजा करू नका, माझ्या अर्चना करू नका, माझ्याकडून चमत्काराची अपेक्षा ठेवू नका. फक्त माझ्याकडून एकच अपेक्षा ठेवा की मी भगवानचा धर्म पाळू शकेल, मी भगवान बुद्धाची त्रिशरण पाळू शकेल, मी भगवान बुद्धांचे पंचशील पाळू शकेल, मी भगवान बुद्धांची करुणा दया सगळे काही पाळू शकेल. असे आपल्या मनामध्ये जोत पैदा करा असे भगवंत सांगत होते. भगवंत म्हणले माझा निर्वाह झाल्यानंतर लोक मला काय करतील, कुठे नेतील, माझा धम्म या जगामध्ये राहील का? भगवंत म्हणले माझा धम्म तर ह्या जगामध्ये राहणार, पिढ्यानपिढ्या राहणार. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत भगवंताचा धम्म कोणी मिटू शकणार नाही. भगवंताला मिटूतील परंतु भगवानचा धम्म कोणी मिटू शकणार नाही. भगवान बुद्धाच्या मूर्त्या, भगवान बुद्धाचं अस्तित्व लोक मिटू शकतील, अस्तित्व त्यांचं मिटून टाकू शकतील ते ब्राह्मण, परंतु भगवान बुद्धा धम्म त्यांनी कधीच भेटू शकणार नाही. कारण भगवान बुद्धा धम्म त्यांना कधी भेटणारच नाही. त्यांची भेटीची स्नाने आपल्या धम्मपत्रांच्या प्रवासात उपयुक्त लहान मोठ्या केंद्रशिवाय इतरही त्यांनी भेट दिल्या. तिवखटा, नदिका, साला, अस्पूर, गोशीतराम, नालंदा, अप्प, यतुमा येथे गेले. भगवंत वैशाली ऐवजी दुसऱ्या पण काही नगरामध्ये गेले होते. ते नगर म्हणजे उकठा नगरामध्ये गेले, नादिका गेले, साला गेले, अस्पूर गेले, गोशिताराम गेले, नालंदा गेले, अमब गेले, यथुमा येथे गेले. त्या छोट्या छोट्या केंद्रबिंदू छोट्या छोट्या नगरामध्ये सुद्धा भगवंताने आपल्या धर्माचा उपदेश केला. असं कोणतंच गाव, असं कोणतंच नगर सोडलं नाही भगवंताने तिथे उपदेश केला नाही. ते अफवा, पिच्छा, नडू, चंडाम, कप्प, कुशीनारा येथे सुद्धा गेले होते. ही होती भगवान बुद्धांची जीवन मार्गाची गाथा. भगवान बुद्धांनी जो ज्ञान प्राप्त केली तोपर्यंत जो ज्ञान प्राप्त केली भगवंताच्या हृदयामध्ये एक शब्द आला. भगवंत म्हणले की पहिली धम्मदीक्षा कुणाला देऊ? माझा धम्म हे लोक ऐकतील का? हे लोकांच्या मनामध्ये देव अंधविश्वास आहे, हे लोक ऐकतील का माझा धम्म? तर भगवंत म्हणले की मी या लोकांना धम्मच सांगणार नाही. माझा धम्म मी स्वतःच उद्धार करून घेईल, लोकांना सांगणार नाही, कारण ते लोक माझं ऐकणार नाही. भगवान बुद्धासारखे काही लोक सुद्धा निघले होते जगाला बदलण्यासाठी. ते मागे निघले आणि आपापल्या घरामध्ये गेले, मयाने होत नाही. भगवंत म्हणले एवढे लोक मागे गेले, मी पण जाऊ का? भगवंत म्हणले नाही, त्या जगाला बदलण्याची गरज आहे. जगामध्ये हिंसा, अत्याचार, हत्या, कांड काय काय होत आहे याला बदलण्याची गरज आहे. कारण निंदा, चोरी, खोटं बोलणे, व्यभिचार करणे, लोकांची बडबड करणे, लोकांचं देखून न देखणं हे म्हणजे जगामधील वाईट मनाची कारणे आहेत. त्या वाईट मनाला आपल्याला काढायचं आहे. त्या जगातल्या हर एका व्यक्तीचं मी वाईट मन काढून टाकणार असे भगवंत म्हणतात. अशा जगामध्ये एवढा शांतीचा उपदेश करणार, जगामध्ये कुणाच्याच मनामध्ये क्रोध राहणार नाही, सगळे शांतीने राहतील, युद्धाला सुद्धा शांतीने मिटवतील. भगवंत सांगले की शांतीच्या मार्गावर चल. भगवान बुद्धा धम्माचा शांतीच्या तत्वावर जाण्याचा. भगवंत म्हणतात की भांडण झाले की लाकडं गिकडं तलवारा घेऊन जात्या. तुम्ही बाबासाहेबांना आठवा, बाबासाहेब बाबावर किती अत्याचार होते तेव्हा बाबासाहेब काट्या लाट्या तलवार घेऊन गेले का? भगवान बाबासाहेबांनी आपल्या फक्त शांतीच्या जोरावर, शांतीच्या बुद्धीवर एका
ह्याच्यावर या लोकांना जिंकून काढलं. देवदत्ताच्या मोठ्या मोठ्या पंडिताशी भिडले बाबासाहेब. किती मोठ्या मोठ्या पंडिताशी भिडले बाबासाहेबांचे थोर महापुरुष डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर आपल्या पुढे. असे ते भगवंत होते. असे भगवान गौतम बुद्ध होते. त्यांना पण वाटायची की जगामध्ये भांडणाला कोणी काठी दाखवू नये, युद्धाला कोणी तलवार दाखवू नये, सर्व काही होत गोडीने हो. भगवंत म्हणतात या जगामध्ये माणसाला जगायचंच किती आहे, या जगामध्ये जगायचंच किती आहे, थोडं आपलं जीवन तरी किती आहे. आणि या छोट्या जीवनामध्ये एवढे पाप जे करत जाता हे तुम्हाला भेटणार तरी काय आहे. पाप, वाईट बोलणे, वाईट शिवी देणे, वाईट विचार, वाईट व्यभिचार, वाईट मद्यपान, वाईट चोरी, हत्या कांड असे जे करता ह्याच्यावर तुम्हाला काय भेटतं, आनंद भेटत. भगवंत म्हणतात की एका एका थेंबापासून सर्व माणसाचं भांड भरते. भांड एका एका थेंबासारखं भरते. त्याचप्रमाणे माणसाचे पाप आणि चांगले कर्म एका एका थेंबाने भरतात. भगवंत म्हणतात की माणसाचे पाप आणि माणसाचे कर्म एका एका